आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर, विरोधकांचा मात्र गदारोळ। बाळासाहेबांनी ज्या नक्षलवादी विचारांना मारलं त्याला आम्ही खतपाणी घालणार नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले। हे विधेयक जनतेच्या नाही तर भाजपच्या सुरक्षेसाठी आणलं, उद्धव ठाकरे यांचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल। हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित, ठाकरे यांचा आरोप। तर देशद्रोही नक्षलवादी असा उल्लेख करून सुधारित बिल आणा मग पाठिंबा देतो, ठाकरेंची भूमिका। त्याच्या जोरावर तो मंजूर करण्यात आला। साहजिकच आहे, सत्ताधारी पक्षाकडे 5वी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करत आहेत। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक, माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार, कुणाचाही आंदोलनाचा अधिकार काढता येणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे, याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं। कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही। विरोधकांचा सभात्याग नक्षलवादाला समर्थन करणारा होता। बाळासाहेबांनी लेफ्टी माओवादी विचारधारा संपवली असं बोललो, त्यावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला। त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारली, प्रसाद लाड यांचा निशाणा। कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली, या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली। कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना। मी जीवघेणी मारहाण केली नाही, फक्त प्रसाद दिला, मारहाणीवर संजय गायकवाड यांचं वक्तव्य। तर मारहाण जाणीवपूर्वक केल्याचं म्हणत कारवाईला घाबरत नसल्याचं हे वक्तव्य। होईल तर मी काही कारवाईला घाबरत नाही, मी कायदा हाती घेतलेला आहे, जे होईल त्याला मी सामोरच जाईल। संजय गायकवाड टॉवेल बनियान गँगचे नेते, आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। आमदार बनियन आणि टॉवेलवर जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही, अनिल पाटील यांच्या प्रश्नावरून फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन, अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये धक्कादायक बाब समोर, जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचं देखील निरीक्षण। मराठीवर प्रेम असल्यास उद्याच अजान मराठीत सुरू करा, राज ठाकरे यांच्या मीरा रोड दौऱ्यावरून नितेश राणे यांचं आव्हान। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोड दौऱ्यावर। मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि युबीटीच्या सभेमध्ये आले, बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो, तर उद्याचा अजान मराठीमध्ये करायला सुरू करा ना।